चला तर मंडळी, मिस्टरांचं म्हणणं होतं रोज रोज भाजी चपाती भाकरी खाऊन कंटाळा आलाय, काहीतरी वेगळं बनव. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, 1 चमचा ओवा आणि जिरं वाटण केलं. त्यानंतर 1 कांदा किसून घेतला, 1 बटाटा साल काढून किसून घेतला, अर्धा भोपळासुद्धा छान किसून घ्यायचा. तयार केलेलं वाटण घालायचं. चवीप्रमाणे मीठ, हळद, 1 चमचा धनेपूड, रंगासाठी लाल तिखट आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं. 2 चमचे पांढरे तीळसुद्धा घालायचे. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1.5 वाटी थालीपीठाच्या भाजणीचं पीठ, याऐवजी मिश्र पीठंसुद्धा घालू शकतात. गहू, बाजरी, बेसन पीठ, तांदळाचं पीठ असंही घालू शकतात. सुरुवातीला एकजीव करायचं. त्यानंतर पाणी घालून धपाट्यांचं पीठ मळून 10 मिनिटं मुरायला ठेवायचं. 10 मिनिटांनंतर पाण्याच्या हाताने गोळा काढायचा. कॉटनच्या ओल्या कापडावर थोडंसं पाणी लावून धपाटा थापून घ्यायचा. मध्ये होल करायचा. चांगल्या गरम तव्यावरती उलटून पलटून तेल घालून दोन्ही बाजूने हे भोपळ्याचे धपाटे मस्त खमंग भाजून घ्यायचे. ठेच्यासोबत सर्व करायचे. वेगळा ठेचा दाखवला. रेसिपी पाहायची असेल तर फोटो खालच्या त्रिकोणावर टच करून नक्की पहा.